स्मार्ट अहमदनगर न्यूज। ग्रामीण रुग्णालय बावडा कोट्यवधींची इमारत, पण रुग्णांना अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव। ग्रामीण रुग्णालय बावडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। अंदाजे 4 ते 5 वर्षापूर्वी उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय आजही पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याची परिस्थिती असून ग्रामीण भागातील नागरिकांना अपेक्षित आरोग्य सेवा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे। दररोज 80 ते 120 रुग्णांची ओपीडी सुरू असतानाही रुग्णालयातील अनेक गंभीर त्रुटी अद्याप कायम आहेत। रुग्णालयातील प्रमुख समस्या रुग्णालयासाठी आवश्यक तपासणी यंत्रसामग्री उपलब्ध असूनही त्यातील काही यंत्रे अद्याप बॉक्समधून बाहेर काढून कार्यान्वित करण्यात आलेली नाहीत। उपलब्ध वैद्यकीय मशिनरीची योग्य प्रकारे स्थापना व वापर करण्यात आलेला नाही। लॅब व ड्रेसिंग रूमचे दरवाजे मोडकळीस आले आहेत। निकृष्ट दर्जाचे दरवाजे बसवण्यात आल्याचा आरोप असून या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी। पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही। रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढल्याने परिसराची दुरवस्था झाली असून स्वच्छतेचा अभाव स्पष्टपणे दिसून येतोय। इतकी गंभीर परिस्थिती असतानाही इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार दत्तात्रय मामा भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन रुग्णालयातील त्रुटी दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे। त्यामुळे शासनाने तातडीने रुग्णालयाची पाहणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। तसेच उपलब्ध यंत्रसामग्री त्वरित कार्यान्वित करावी। तसेच दोषी अधिकारी किंवा ठेकेदार जबाबदार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। अन्यथा शासनाने व प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास क्रांतीसूर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तीव्र व व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा महासचिव अनिल दराने यांनी दिलाय। यावेळी क्रांतीसूर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य कमिटी अध्यक्ष हेमंत जावीर तसेच जिल्हाध्यक्ष अनिल बागा उपस्थित होते। ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही। उपसंपादक हेमंत जावीर। हॉस्पिटलचे गावात तुम्हाला घ्यावे लागते साहेब, याच्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? आज सगळा मोठा कारभार झाल्यावर त्या कंपनी जे आपल्याला की पुष्कळ टाईपचे दरवाजे बसवले, त्या दरवाजे नाहीत। की ड्रेसिंग रूम आहे, हे ड्रेसिंग रूम आहे। ड्रेसिंग रूमला आता दरवाजाच काय आता उशाचा दरवाजा टाकल्यासारखा टाकलाय। त्या उशाच्या दरवाजाला आत्ता दरवाजा काय तर ही हॉस्पिटल बांधलेला जो ठेकेदार आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे। आणि येथील लोकप्रतिनिधी आहेत जे आपल्याला 2 प्रतिनिधी लाभल्यात इंदापूर तालुक्याला, ते म्हणजे दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील। त्यांनी त्यांच्या गावात एक मोठं हॉस्पिटल आहे त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावे, एवढीच आमची अपेक्षा आहे।